नमस्कार मंडळी, मी कल्याणी। तर आज मी बनवणार आहे कारल्याचे मस्त कुरकुरीत असे चिप्स। त्यासाठी इथे मी कारले घेतलेले आहे। कारले छान व्यवस्थित धुवून चिरून त्यामध्ये मी मीठ घालून घेते। जवळपास 10 ते 15 मिनिटं हे सर्व मिक्स करून साइडला ठेवायचं। 15 मिनिटांनी याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हाताने त्यामधलं जेवढं पाणी झारता येईल तेवढं झारून टाकायचं। परत मी बाउलमध्ये हे ट्रान्सफर केलं। त्यानंतर मी इथे घालते आहे त्यामध्ये थोडं लाल तिखट, चिमूटभर हळद, त्याचबरोबर इथे कॉर्नफ्लोअरचा यूज करते। तुम्ही एखादा चम्मच कॉर्नफ्लोअर, 1 चम्मच बेसन आणि गरम मसाला, थोडंसं लिंबू आणि त्याचबरोबर तुम्ही इथे कोथिंबीर, बारीक चिरलेला कोथिंबीरसुद्धा टाकू शकता। मी इथे टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ। असं बस एवढ्या साहित्याने आपल्याला छान कुरकुरीत कारल्याचे चिप्स बनवून घ्यायचे आहे। तर हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करायचे। तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे बरेच जणांना कारल्याची भाजी ही आवडत नाही का, तर ती कडू लागते। पण हे एक बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही स्नॅक्स म्हणून छानपैकी खाऊ शकता। त्यानंतर इथे मी पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये तेल तापवून घेतलं। आता मी एक एक करून हे कारल्याचे काप यामध्ये सोडणार आहे। तुम्ही बघू शकता एक एक करून असे आपल्याला कारल्याचे काप यामध्ये टाकायचे आहे। अगदी थोड्याशा तेलामध्ये छान मंद आचेवर याला होऊ द्यायचं। एक ही मेथड आहे, तुम्ही जसं पॅन फ्लिप करून हे करेला फ्राय वर खाली करू शकता। आणि ही दुसरी मेथड आहे, यामध्ये आपण एखाद्या चिमट्याच्या साहाय्याने हे करेला फ्राय जे आहे हे आपण अलटपलट करू शकतो। दोन्ही साइड व्यवस्थित फ्राय होईल त्यासाठी आपण इथे टॉंगचा यूज करू शकतो। तुम्ही बघू शकता इथे आपले करेला फ्राय रेडी आहे। खूप छान क्रिस्पी असे दिसत आहे, बघा तुम्ही इथे बघू शकता। इथे आपले क्रिस्पी करेला फ्राय इथे रेडी आहे। आता मी याच्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला, त्याचबरोबर थोडासा चाट मसाला, कोथिंबीर इथे टाकायला विसरायचं नाही। खूप सुरेख असं लागतंय। तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी। धन्यवाद।